जय भीम नवमुद्रा घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करून क्रिमिलेअरची अट लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय शून्यवत करण्यात यावा व इतर अन्य मागण्यांसाठी ओबीसी नेते दत्तात्रय अनंतवार व सामाजिक कार्यकर्ते अतुल पाईकराव हे गेल्या 3 दिवसांपासून नांदेडच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसले असून या उपोषणाला किसान जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी पाठिंबा दिला आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। अतुल पाईकराव आणि माझ्यासोबत अमर उपोषणासाठी बसलेले श्री दत्तात्रयजी आनंदवार ज्येष्ठ समाजसेवक, आजचा उपोषणाचा आमचा 3रा दिवस आहे। 3 मागण्याच्या अनुषंगाने आम्ही हे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। पहिली मागणी अशी आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब जे भारतीय संविधानामध्ये 15(4) मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असं वर्गीकरण आहे, त्यांचे तुकडे पाडून त्यांचे गट करून त्याचं उपवर्गीकरण करण्याचा आणि त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना क्रिमिलेअरची अट लावून आरक्षणाच्या बाहेर ठेवण्याचा राज्यांना जो अधिकार बहाल केलाय सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक निर्णय देऊन, तो असंविधानिक आहे आणि स्वतःच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन दिलेला आहे। तो निर्णय निरस्त करावा, शून्यवत करावा, याच्यासाठी आमची ही मागणी आहे पहिली। दुसरी म्हणजे मुस्लिममध्ये जे 52 कम्युनिटीज आहेत ज्यांना बापट कमिशनने, जस्टिस बापट कमिशनने एज्युकेशनली आणि शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरवलं होतं, त्यांना 5% रिझर्वेशनची डिमांड केलेली आहे, तर त्यांना ACBC प्रमाणे 5% रिझर्वेशन द्यावा ही दुसरी माग आहे। आणि तिसरी आमची ही माग आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ती ओबीसीच्या बाहेर मिळालं पाहिजे आणि त्यांना जे कुणबी ओबीसी प्रमाणपत्र दिले आहेत आणि दिले गेलेले आहेत आणि येणार आहेत ते सरसकट रद्द करावे ही आमची तिसरी मागणी आहे। याकरिता आम्ही अमर उपोषण करत आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे अमर उपोषण चालूच राहील। भारत का मैं संस्थापक अध्यक्ष हूँ, प्रेसिडेंट हूँ, और इनकी जो मांगे हैं SC, ST और OBC, जो इनकी मांगे हैं जो सुप्रीम कोर्ट ने जो रद्द कर दी वाली है, वो जो उन्होंने मांगे करे वाली है वो गलत है, उन्होंने वो हटा देना चाहिए। और सुप्रीम कोर्ट ने जो डिसीज़न कि जो वो गवर्नमेंट देंगी ये गलत है, ये जो अभी डिसीज़न आया है वो गलत है। जब तुरंत इस पे स्टेट और सेंट्रल गवर्नमेंट ने फैसला लेके सुप्रीम कोर्ट की सभी ये जो आए वाली रहेगी ये है, ये रद्द हो जाना चाहिए। ये नम्र विनंती पूरे देश को बोलता हूँ। छोटे लोग छोटी जात बोल के अन्याय जो कर रहे हैं, ये देश में जो बंटवारे कर रहे हैं ये गलत है। ये देश के बंटवारे होना नहीं चाहिए, सभी को न्याय मिलना चाहिए। सभी लोग एक जैसे हैं, लाल खून है, भारतीय है। ये भारत के पंतप्रधान और देश के सभी नेता थोड़ा अगर समझे तो देश एक, खून एक, लाल एक, पूरा भारत एक रहेगा और कोई गरीब कोई अमीर नहीं रहेगा, सब सामान्य रहेंगे। नम्र विनंती करता हूँ कि सभी लोगों से कि जो ये चीज़ें हो रही है या जो चीज़ें ये लोग कर रहे हैं इसको खारिज करे और सबको न्याय दे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी खालच्या पातळीवर अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी सांगली काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तिरडी मोर्चा काढून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। संजय गायकवाड बोंडेच्या नावानं संजय गायकवाड बचावासाठी राहुल गांधी स्वतःचं प्राण देखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून
191 कलमाखाली त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे पेरियार रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती पुस्तकाचे वाटप करून त्यांच्या विचारांवर जनजागृती करत साजरी करण्यात आली। भविष्यात संस्थेच्या प्रत्येक शाळेत महाविद्यालय हॉस्टेलला प्रबोधन सप्ताह करणार असल्याचा संकल्प ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी केला आहे। सप्टेंबर आहे आणि आज पेरियार रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज दोन्ही समाज सुधारकांना आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण रॅलीचे नियोजन करायचं होतं औरंगाबाद शहरामध्ये, परंतु गणेशोत्सवातील मिरवणूक असल्यामुळे आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही ती रॅली नाही काढू शकलो आज। परंतु या महापुरुषांची जयंती आम्ही आता साजरी करतोय आणि यापुढे औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या पद्धतीने आणि सर्व शाळांमधून सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, वसतिगृह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त जयंती ही साजरी करण्यात येईल। कारण की पेरियार रामास्वामी जे होते ज्यांनी तामिळनाडूमध्ये द्रविड संस्कृतीचे जे जनक होते आणि त्यांनी ब्राह्मणांचे जे काही कर्तव्य त्यांनी केलेलं आहे, जो कसूर केलेला आहे त्याच्यावर परखड मत मानणारे पेरियार रामास्वामी ज्यांनी सांगितलं की सर्व मानवांना गुलाम करण्यासाठी ब्राह्मणांनी वेदांची निर्मिती केली, देवांची निर्मिती केली आणि त्याच्यातून आपल्या सर्व माणसांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र हे ब्राह्मणांनी रचलेलं आहे। ते उघड करणारे महान पेरियार रामास्वामी समाज सुधारक होते। त्याच पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा ब्राह्मणांच्या विरोधात, जाती व्यवस्थेच्या विरोधात परखड वक्तव्य केलेले आहेत। त्यांनीही हेच सांगितलेलं आहे की जाती व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि माणसांना गुलाम बनवण्यासाठी ब्राह्मणांनी देवांची निर्मिती केली, देवळांची निर्मिती केली आणि 18 पुराण जेवढे काही पुराणं असतील, वेद असतील त्याचीही निर्मिती ब्राह्मणांनी त्यासाठीच केली की जेणेकरून माणसांना गुलाम करण्यात आलेला आहे सर्व माणसांना। त्यामुळे त्याच्या विरोधात त्यांनी जे काम केलेले आहे थोर समाज सुधारक यांची जयंती आज आम्ही साजरी केलेली आहे। लातूरच्या निलंगा येथे आज कोळी समाजाकडून दंडवत घेत आंदोलन करण्यात आले। दरम्यान कोळी नोंदीवरून दिलेले जात वैधता प्रमाणपत्र रद्द न करता रक्तनात्याचा GR लागू करावा, तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असलेले तात्काळ थांबवण्यात यावे। अनुसूचित जाती व OBC समाजासाठी काढण्यात आलेले रक्तनात्यातील शासन परिपत्रक अनुसूचित जमातीला तात्काळ लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत दंडवत घेत कोळी समाजाकडून आंदोलन करण्यात आले। या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय होतो। मराठवाड्यामध्ये विशेषतः बालाघाटचा डोंगर आहे, गोदावरीचा जो भाग आहे, या भागामध्ये महादेव कोळी मोठ्या प्रमाणात, मल्हार कोळी मोठ्या प्रमाणात असल्याच्या नोंदी आहेत। निजाम गॅजेटमध्ये नोंद आहे, 1921, 1931, 38च्या जनगणनेमध्ये सुद्धा नोंद आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस सेन्ससच्या नोंदी केल्या जात होत्या त्यावेळेस कोळी ही मुख्य जमात म्हणजे मोठा समूह असल्यामुळं त्याच्या उपगट नोंदी करू नका, जसे की महादेव कोळी, मल्हार कोळी अशा नोंदी करू नका। मुख्य जमात म्हणजे मोठा समाज असल्यामुळं मुख्य जमात अशी नोंद केली। परंतु हे सरकार आम्हाला जातीचे प्रमाणपत्र देत नाही, दिलेलं प्रमाणपत्र जात पडताळणी समिती अवैध करते आणि आम्हाला माननीय उच्च न्यायालयामधून न्याय मिळतो। मित्र हो, एवढा मोठा अन्याय आहे। 25 आमदार पाडवी, तडवी, भिल्ल, त्याच्यानंतर नरहरी झिरवळ हे गुजरातमधून आलेले आणि दुसऱ्या राज्यामधून येऊन या आदिवासीच्या खात्यावर या आमदारांनी 25 लॉबीच्या आमदारांनी कब्जा केलेला आहे। आणि माझा इशारा आहे, जर आम्ही बोगस आहोत आणि आम्हाला तुम्ही जर न्याय देत नसाल तर आमची लोकसंख्या वगळा। आमची लोकसंख्या जर वगळली तर 14 आमदार आणि 2 खासदार कमी होतात आणि त्यांचं राजकीय सिंहासन सुद्धा उद्ध्वस्त होतं। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, आईसीयू तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर। छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में। 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध, वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध, 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। उमरखेड तालुक्यातील ढानकी व विडूळ येथे गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या घटनेबद्दल यवतमाळ जिल्हा पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप यांनी आज पोलीस स्टेशन उमरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले। उपविभागामध्ये गणपतीच्या विसर्जनाबाबत जो बंदोबस्त आला होता तो बंदोबस्त आम्ही यशस्वीपणे पार पाडलेला आहे। या बाबतीमध्ये गणपती बंदोबस्तामध्ये ज्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी, ज्या सर्व धार्मिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सर्वांचं मी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर ढानकी शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर बऱ्याच प्रकारच्या अफवांचा पेव उठला आहे। माझं सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्वांना या बाबतीत स्पष्ट सूचना आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका। याबाबत कोणतीही माहिती आपल्याला आवश्यक असल्यास पोलीस विभागाशी आपण तात्काळ संपर्क साधू शकता। अशाच प्रकारची एक व्हिडिओ क्लिप ढानकीच्या प्रकरणाबद्दल समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याची आमच्या गोपनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये आम्ही आता पोलीस विभागातर्फे सुमोटो कारवाई करून त्याबाबत गुन्हा नोंद करीत आहोत। अशा प्रकारच्या क्लिप्स असतील, कमेंट असतील, त्या उमरखेड शहरामध्ये कोणत्याही समाज माध्यमांमध्ये कोणताही व्यक्ती जर व्हायरल करत असेल तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कडक शासन होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो। अमरावतीत 2,60,000 हेक्टर सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून त्यावर तांबेरा रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून हेक्टरी 40,000 नुकसान भरपाई व सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आले। शासन दरबारी आमची मागणी मान्य करण्यासाठी भीम ब्रिगेड वतीने जिल्हाधिकारी यांना सोयाबीन भेट देण्यात आली आहे। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना सोयाबीन भेट देण्यात आले। त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की या सोयाबीनवर तुम्ही पाहत आहे, या सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या या सोयाबीनवर कोणाचं लक्ष नाही अशा प्रकारे हे सोयाबीन आहे। याच्यावर जो रोग आलेला आहे त्या रोगामुळे हे सोयाबीन असं झालेलं आहे। तुम्ही जर शेंगा जरी पाहिल्या तर या प्रकारचे हे शेंगा झालेले आहे, असंच हे सोयाबीन वाढत चाललं आहे। मात्र राजकीय नेते, राजकीय मंत्री आणि जे राजकीय पक्ष आहे यांचं या शेतकऱ्यांकडे लक्ष नाही। फक्त लक्ष आहे की या नेत्यानं त्या नेत्याला काय म्हटलं, त्या नेत्याने या नेत्याला काय म्हटलं, याच्याकडे आमच्या अमरावती जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असेल तर खूप तडजोड चालू आहे। म्हणजे दंगली भडकणे इतके वातावरण टाईट झालं आहे। एक नेता येतो तो भलकाईच बोलून देतो, तो दुसरा येतो तो त्याला काहीतरी भलकाई बोलून देतो। मात्र ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर संपूर्ण देश चालत आहे त्या शेतकऱ्यावर कोणाचंही लक्ष नाही। निवडणुका आल्या, लोकसभा आली की शेतकऱ्यांचे विषय उचलतात 4 महिने, विधानसभा आली की शेतकऱ्यांचा विषय, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इथं बोलावतात, त्यांचे ट्रॅक्टर बोलावतात, बैलबंडी बोलावतात, त्यांचा वापर करून घेतात। मात्र आता या सोयाबीनला भाव नाही आणि सोयाबीन हे अशा प्रकारे खराब झालं त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही।
म्हणून आम्ही आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हे सोयाबीन कलेक्टर साहेबांना भेट दिलं आणि जर यावर 4 दिवसात जर या रोगाच्या ज्या रोगामुळे येलो मोजक जो रोग आहे त्या रोगामुळे जो हा विषय झालेला आहे, हे सोयाबीन खराब झालेला आहे, याला जर तात्काळ सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याने जर तात्काळ भाव दिला नाही आणि याचे जर नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही पूर्ण कलेक्टर ऑफिसमध्ये साहेबांच्या कॅबिनमध्ये सुद्धा कलेक्टर साहेबांच्या कॅबिनमध्ये पूर्ण सोयाबीन टाकू आणि अमरावती जिल्ह्यावर जोही मंत्री येणार त्यात मग पालकमंत्री असो, मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो की कोणी असो त्यांचा ताफा अडू आणि त्यांना काळे झेंडे दाखवू. नाहीतर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जे आंदोलन केले आणि हे जे सोयाबीनचा जो ताल झालेला आहे, सोयाबीनवर जो अळ्या आलेल्या आहेत, सोयाबीन जे खराब झालेलं आहे याला तात्काळ शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्या, अन्यथा समोरच्या हिशोबासाठी तयार राहा. जय भीम, जय संविधान. चांदा क्लब ग्राउंड दीक्षाभूमीसाठी देण्यात यावेत व VVIP सर्किट हाऊसला बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक बनवावे या प्रमुख मागण्यासाठी चंद्रपुरात महाधरणा आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले असून सुद्धा शासनाने विशेष लक्ष दिले नाही. दीक्षाभूमी चंद्रपूरवरील 2 दिवसीय 15 व 16 ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यास वेळ उरला नसल्याने जिल्हाधिकारी महोदयांच्या अधिकार क्षेत्रातील मागण्यांचे नव्याने निवेदन दिले असून त्यावर त्वरित निर्णय घेऊन प्रशासनाने मोठे आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे आवाहन बहुजन हितकारिणी सभेचे अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं VVIP सर्किट हाऊस हे न तोडता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनवा ही पण मागणी केलेली आहे. याच्यावर शासन निर्णय व्हायला वेळ लागेल, आम्ही या गोष्टीला जाणतो. परंतु आता दिशा ग्राउंडवर जो कार्यक्रम आहे 15-16 ऑक्टोबरला येत आहे त्याची तारीख जवळ आलेली आहे. तेव्हा कलेक्टर साहेबांच्या अधिकारामध्ये काही 4 दिवसासाठी किमान क्लब ग्राउंड ते देऊ शकतात. त्यासाठी ते वॉल कंपाऊंड जे आहे क्लब ग्राउंडचं तोडावं आणि 2 वे रस्ता बनवून त्या ठिकाणी आम्हाला क्लब ग्राउंड 4 दिवसासाठी उपलब्ध करून द्यावं, हे कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीमध्ये आहे, त्याची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्याचप्रमाणे क्लब ग्राउंडवर जेव्हा आपला दीक्षाभूमी कार्यक्रम चालतो त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन काही जे असामाजिक तत्त्व तिथे शिरतात आणि ते महिलांसोबत बॅड टच किंवा काही प्रसंग असे घडतात. त्याच्यामुळे CCTV कॅमेरे जे आहेत ते सर्वत्र म्हणजे क्लब ग्राउंडवर सुद्धा आणि इथे आपल्या दिशा ग्राउंडवर आणि त्याचप्रमाणे प्रियदर्शन चौकापासून या स्मारकापर्यंत ITI आणि दीक्षाभूमीपासून तर आपल्या संत करोन चौकापर्यंत CCTV कॅमेरे असावेत आणि त्यांचं कंट्रोलिंग असावं पोलीस प्रशासनाकडे, ही मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या क्लब ग्राउंडवर स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दीक्षाभूमीवर जो कार्यक्रम चालतो त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी 4 स्क्रीनसुद्धा मोठ्या बसवाव्या अशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे VVIP जे सर्किट हाऊस आहे ते पाडण्याचा जो निर्णय झाला BNCचा तर त्याला तत्काळ तो प्रस्ताव त्यांचा रद्द करावा अशी सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आहे. ती त्यांच्या अखत्यारीमध्ये आहे. पुढे काय व्हायचं ते स्मारक व्हायचं त्याला वेळ लागेल काय ते पुढे बघू, शासन तो निर्णय घेईल. परंतु तत्काळ त्याला पाडण्याचा जो काही प्रस्ताव झालेला आहे तो थांबवण्यात यावा अशी आम्ही आग्रही मागणी कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे. आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला 1-2 दिवसाची वेळ मागितली आहे. 2 दिवसामध्ये, कारण आम्ही 10 तारखेला मोठा धरणा केला होता पावसाचं वातावरण असतानासुद्धा, तेव्हा या 2-3 दिवसामध्ये जर कलेक्टर साहेबांनी जर निर्णय नाही घेतला तर आम्हाला नाईलाजाने मोठ्या आंदोलनाचा महामोर्चा जिल्हा स्तरावर महामोर्चासुद्धा काल देण्याची पाळी येऊ शकते आणि ही बाब आम्ही कलेक्टर महोदयांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे त्यांनी आम्हाला 2 दिवसामध्ये याबद्दल काही चर्चा करून तुम्हाला सांगतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ 2 दिवसामध्ये आणि याच्यावर काय तोडगा निघते बघू असं बोललेले आहेत. आम्ही 2 दिवस वाट बघणार आहोत आणि 2 दिवसामध्ये जर यावर ज्या आमच्या मागण्या आहेत त्यावर जर सकारात्मक जर तोडगा निघाला नाही तर मग आम्ही नाईलाजाने मोठं आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी पुकारणार आहोत आणि त्याची लवकरच आम्ही डेट जी आहे ते जाहीर करणार आहोत, असं काल देणार आहोत. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से.
से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास के साथ एक कदम आगे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासणारी सामाजिक संघटना स्थापन करण्याबाबत येत्या रविवारी दिनांक 22 रोजी कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता दगडू भास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी दगडू भास्कर, फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित होऊन या कोल्हापूरच्या पुरोगामी नगरीमध्ये गेली अनेक वर्षे, 40 वर्षे मी काम करत आहे। दलित मुक्ती सेना या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंच्या बरोबर काम करायला मला संधी मिळाली। आज मी प्राध्यापक कवाडे सरांच्या बरोबर काम करत असताना गेली 40 वर्षे अत्यंत प्रामाणिक काम केलेलं आहे। 40 वर्षामध्ये त्यांनी जो आदेश दिला तो आदेश या कोल्हापूरमध्ये फॉलो करण्याचं काम मी केलेलं आहे। त्यांना बदनामी होईल, त्यांची मान खाली होईल अशा पद्धतीचं कृत्य आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्याकडून आत्तापर्यंत झालेलं नाही। मी संघटना बांधत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांचं एक जाळं निर्माण केलेलं आहे। असं असताना महाविकास आघाडी आणि महायुती या 2 आघाड्या महाराष्ट्रात तयार झाल्याने कवाडे सर यांनी पीपल्स पक्षाच्या माध्यमातून महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला आणि म्हणून मला 23 एप्रिल रोजी पदमुक्त करण्यात आलं। परंतु ही बातमी मला दुसऱ्याच्या व्हॉट्सअपवरून बघायला मिळाली। प्रत्यक्षात मला त्यांनी कुठल्याही प्रकारचा माझ्याशी संवाद न करता अशा पद्धतीचं पदमुक्ततेची केलेली कारवाई ही अत्यंत दुःखदायक असल्यामुळं मी तरीसुद्धा विचलित न होता गेले 3-4 महिने त्यांची वाट पाहिली। पण या 4 महिन्यामध्ये त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचं मला फोन आला नाही किंवा संवादसुद्धा झाला नाही आणि म्हणून माझ्या सर्व विविध तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठका घेऊन मी आज एका नवीन संघटनेला जन्म देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि ही सामाजिक संघटना असणार आहे। याच्यामध्ये राजकारण वगैरे अजिबात असणार नाही। या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल तर आम्ही लढण्याची आमची भूमिका असणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रम नवीन संघटना कोणाच्या पाठीशी राहणार? नाही, आता ते परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे। परंतु नक्की सांगतो की आम्ही जातीवादी पक्षांच्या बरोबर राहणार नाही, भाजप बरोबर तर नाहीच नाही। मेळाव्याची तारीख आमची 22 रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024चा निकाल देताना SC/STची उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याचे राज्यांना अधिकार दिले। तसेच आरक्षण एकाच पिढीला असणार अशा प्रकारची मतं मांडून एक प्रकारे आरक्षण संपविण्याचे राजकीय षडयंत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारे राबविले आहे। यांचे दूरगामी परिणाम OBC SC/STच्या आरक्षणावर होणार आहे। संविधान चौक नागपूरवरून निघणार आहे। पहिला दिवस संपूर्ण नागपूर शहर फिरणार, त्यानंतर नागपूर ग्रामीण, मग वाया गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, अहमदनगर, नाशिक वरून ठाणे जिल्ह्यामध्ये याचं समापन होणार आहे। आणि आम्ही मंत्रालयात जाणार ॲक्च्युली, आणि मंत्रालयात जर आम्हाला येऊ दिलं नाही तर आमचं समापन त्याच ठिकाणी होणार आहे। आणि 7 मे
मी जे सांगत होतो की सर्वात जास्त या निकालाचे परिणाम पदोन्नतीवरही होणार आहे. पदोन्नतीतील आरक्षण जे आहे त्यावर सुद्धा होणार आहे. कारण क्रीमी लेअर जर लावलं तर पदोन्नतीतील आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत ते बसू शकत नाहीत. कारण सर्व्हिसवाला हा क्रीमी लेअरमध्ये बसू शकत नाही आणि म्हणून या पदोन्नतीतील आरक्षणावरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. समाजात संघर्ष होऊ शकतो. हे एकूणच टोटल चुकीचं धोरण किंवा चुकीचा निकाल या सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाजवळ कुठलीही आकडेवारी उपलब्ध नव्हती, तरीही त्यांनी विदाऊट डाटा हे विश्लेषण करून सांगितलं आहे की आता एका पिढीनं आरक्षण घेतले, आता दुसऱ्या पिढीनं घेऊ नये. मला सांगा का इथले CJ पहिल्या पिढीने त्याच्या मुख्य न्यायाधीश झाले, त्याचे वडीलही मुख्य न्यायाधीश होते, तेही मुख्य न्यायाधीश आहेत. म्हणजे यांना पिढ्यानं पिढ्या आरक्षण पाहिजे. म्हणून जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी या निर्णयाप्रमाणे 3% वाल्यांना 3%च आरक्षण द्या, 15% वाल्यांना 15%च आरक्षण द्या आणि 85% वाल्यांना 85% आरक्षण द्या. नाही तर 3% वाल्यांना 3% द्या आणि 97% पूर्ण ओपन करा. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.